नमस्कार. ग्रोईंग माइंड्स विथ अर्चना मॅममध्ये तुमचं मनापासून स्वागत. हे व्यासपीठ त्या प्रत्येक पालकासाठी आहे जे आपल्या मुलांना फक्त शिकवू इच्छित नाहीत, तर त्यांना समजूनही घ्यायचा प्रयत्न करतात. कारण मुलं मोठी होत असताना त्यांच्या उंचीपेक्षा जास्त वेगाने जे बदलत असतं ते असतं त्यांचं मन. विशेषतः 6वी ते 8वीचा हा काळ हा फक्त शाळेतील पुढचा टप्पा नसतो. हा तो काळ असतो जिथे मुलं बालपणापासून हळूहळू किशोरवयाकडे प्रवास करत असतात. त्यांचे विचार बदलतात, भावना बदलतात, मैत्री बदलते आणि अनेकदा स्वतःबद्दलचं त्यांचं भानही बदलू लागतं. म्हणूनच या वयात मुलांना फक्त अभ्यासाची नाही तर समजून घेणाऱ्या आणि शांतपणे साथ देणाऱ्या पालकांची जास्त गरज असते. आज आपण हा महत्त्वाचा विषय 5 सोप्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यातून समजून घेणार आहोत. या वयात मुलांमध्ये भावनिक बदल खूप वेगाने होत असतात. कधी एखाद्या दिवशी मूल खूप उत्साही असतं तर दुसऱ्या दिवशी अचानक शांत, चिडचिडं किंवा एकटं राहणारं असं वाटू लागतं. आणि पालक म्हणून अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की अचानक असं काय बदललं, असं काय झालं. पण खरं म्हणजे या काळात मुलं स्वतःलाच समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना स्वतःची ओळख शोधायची असते. त्यांना जाणून घ्यायचं असतं की मी कोण आहे, लोक मला कसं पाहतात, माझ्यात काय चांगलं आहे आणि मी इतरांसारखा का नाही. या वयात मुलं शब्दांपेक्षा जास्त आपला आवाज, बोलण्याची पद्धत आणि प्रतिक्रिया लक्षात ठेवतात. म्हणूनच सतत सूचना, टीका किंवा राग यापेक्षा त्यांना जास्त गरज असते ती शांतपणे ऐकून घेणाऱ्या व्यक्तीची, भावनिक सुरक्षिततेची आणि विश्वास देणाऱ्या नात्याची. कधीकधी फक्त मनापासून ऐकून घेतलेलं एक संभाषण खूप मोठा बदल घडवू शकतं. माध्यमिक शालेय वय म्हणजे सवयींची पायाभरणी होण्याचा काळ. याच काळात मुलांच्या जीवनशैलीला दिशा मिळू लागते. अभ्यासाची सवय, वेळेचं नियोजन, जबाबदारी, मोबाईलचा वापर, संवादाची पद्धत या सगळ्या गोष्टी हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनत जातात. म्हणूनच या वयात मुलांना फक्त काय करायचं हे सांगणं पुरेसं नसतं, तर कसा विचार करायचा हे शिकवणं जास्त महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ, हे लगेच पूर्ण कर असं सतत सांगण्यापेक्षा हे काम तू कसं पूर्ण करणार आहेस असं जर विचारलं तर मुलं विचार करायला शिकतात. हळूहळू त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते. कारण शेवटी आपलं उद्दिष्ट फक्त ऐकणारी मुलं तयार करणं नसतं, तर स्वतःची जबाबदारी समजून घेणारी एक व्यक्ती घडवणं असं असतं. अनेकदा नकळतपणे आपण मुलांची तुलना करतो. तुझा मित्र बघ किती अभ्यास करतो, इतर मुलं किती छान बोलतात, तू तसं का नाही करू शकत. ही वाक्य आपल्याला साधी वाटू शकतात, पण मुलांच्या मनात ती खूप खोलवर जातात. कारण प्रत्येक मूल वेगळं असतं. काही मुलं लगेच व्यक्त होतात, काही खूप शांत असतात, काही अभ्यासामध्ये चमकतात, तर काही कला, निरीक्षण किंवा कल्पनाशक्तीत उत्कृष्ट असतात. आणि हे सगळं पूर्णपणे नैसर्गिक आहे. तुलना मुलांचा आत्मविश्वास कमी करते, पण प्रोत्साहन त्यांना स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतं. म्हणून इतरांशी तुलना करण्यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक चांगलं बनण्यासाठी मुलांना प्रेरणा देणं अधिक महत्त्वाचं आहे. या वयात अनेक पालक एक गोष्ट वारंवार म्हणतात, माझं मूल आता माझ्याशी काहीच बोलत नाही. पण अनेकदा मुलं बोलणं कमी करत नाहीत, ती फक्त स्वतःला जपायला शिकत असतात. जेव्हा त्यांना असं वाटतं की त्यांचं पूर्ण ऐकलं जात नाहीये, प्रत्येक गोष्टीत लगेच चुका काढल्या जातात किंवा त्यांना लगेच समजून न घेता जज केलं जातं,
तेव्हा ती मनातल्या गोष्टी सांगणं कमी करतात. कधी कधी मुलांना उपाय नको असतो, त्यांना फक्त शांतपणे ऐकून घेणारं कोणीतरी हवं असतं. आणि खरं सांगायचं ना, तर मुलांशी नातं मोठ्या गोष्टींनी नाही जुळत, तर छोट्या छोट्या क्षणांनी जुळतं. एकत्र घेतलेलं जेवण, शाळेतून येताना झालेल्या गप्पा, सायंकाळची छोटीशी फेरी किंवा झोपण्यापूर्वीचं 2 मिनिटांचं बोलणं ही नाती अगदी मजबूत करत असतात. मुलांना भीती नव्हे तर समजून घेणारं मार्गदर्शन हवं असतं. भीतीमुळे काही काळ शिस्त दिसू शकते, पण समजून घेतल्यामुळे विश्वास निर्माण होतो आणि विश्वासातूनच जबाबदारी विकसित होते. मुलांनी पालकांचा आदर करावा, नक्कीच करावा, पण त्याच वेळी त्यांना हेही वाटलं पाहिजे की काही जर चूक झाली किंवा काही जे मनात आहे तर ते मी माझ्या पालकांशी मोकळेपणाने बोलू शकतो. कारण ज्या मुलांना भावनिक सुरक्षितता मिळते ती मुलं आयुष्यात अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेतात. आपल्याला अशी मुलं घडवायची आहेत जी फक्त भीतीमुळे शांत राहत नाहीत, तर योग्य आणि अयोग्य यातील फरक समजून निर्णय घेतात. माध्यमिक शालेय वय हा मुलांच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात मुलांना परिपूर्ण पालकांची गरज नसते, त्यांना गरज असते ती समजून घेणाऱ्या व्यक्तीची, शांतपणे ऐकून घेणाऱ्या साथीची आणि प्रत्येक टप्प्यावर विश्वास ठेवणाऱ्या नात्याची. जर आपण या वयात मुलांच्या मनाला समजून घेतलं तर आपण फक्त चांगले विद्यार्थी नाही, तर आत्मविश्वासू, संवेदनशील आणि आनंदी व्यक्ती घडवू शकतो. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा विषय प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचायला हवा, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच पालकत्व, माध्यमिक शिक्षण, अभ्यासाच्या सवयी आणि मुलांच्या भावविश्वाशी संबंधित विषयावर आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मुलांना समजून घेण्याचा हा सुंदर प्रवास असाच चालू ठेवा. नमस्कार.